नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वाहतूक या प्रकारापैकी अंतर्गत जलवाहतूक हा प्रकार आपण आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण परीक्षाभिमुख या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत डाटा. त्यामुळे तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा. चला तर आपण वेळ न दवडता लेक्चरला सुरुवात करू. भारतामध्ये अंतर्गत जलवाहतूक आहे ती नद्या, कालवे, खाडी यामधील पाण्यातून होणारी वाहतूक म्हणजे अंतर्गत जलवाहतूक अशी सर्वसाधारण व्याख्या आहे. अंतर्गत जलवाहतुकीच्या विकासासाठी 1967 साली केंद्रीय अंतर्गत जलवाहतूक निगम याची स्थापना करण्यात आली. म्हणजे CIWTC म्हणजे सेंट्रल इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली 1967 साली. त्याचा उद्देश होता अंतर्गत जलवाहतुकीचा विकास होण्यासाठी. त्याचं मुख्यालय आहे कोलकाता. राष्ट्रीय जलमार्गांचा विकास व्हावा या उद्देशाने 1986 साली भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. इनलँड वॉटरवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. भारतामधील जे काही राष्ट्रीय जलमार्ग आहेत त्यांचा विकास व्हावा यासाठी भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. मुख्यालय आहे भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाचं नोएडा येथे आहे. त्याची रिजनल ऑफिसेस आहेत म्हणजे क्षेत्रीय कार्यालय आहेत. पटणा बिहार राज्यामध्ये स्थित असलेले शहर, कोलकाता राज्य पश्चिम बंगाल राज्यामधील असलेले शहर, गुवाहाटी आसाममधील आणि कोची केरळामध्ये. 2004 साली पटना येथे राष्ट्रीय अंतर्गत जलपरिवहन संस्थेची स्थापना करण्यात आली. याचा उद्देश एक होता या संस्थेचा की प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे. त्यामुळे या संस्थेची स्थापना करण्यात आली 2004ला. भारतात आज सद्यस्थितीत 6 जलमार्ग आहेत की ज्यांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ते कोणकोणते याचा आढावा आपण घेणार आहोत. नॅशनल वॉटर हायवेज क्रमांक 1 पहिला आहे हल्दिया ते अलाहाबाद दरम्यान असणारा. तो 1620 किलोमीटर लांबीचा आहे. गंगा नदीवरती स्थित असणारा हा जलमार्ग आहे 1620 किलोमीटरचा. भारतातील सर्वात लांब जलमार्ग आहे. ओके, महत्त्वपूर्ण आहे. नंतर आहे राष्ट्रीय जलमार्ग 2 जो ब्रह्मपुत्रा नदीवर स्थित आहे. सादिया ते डुबरी दरम्यान. हे दोन्ही शहरं पण सादिया आणि डुबरी आसाम राज्यामध्येच मोडतात. त्यामुळे त्याची लांबी आहे 891 किलोमीटर. तिसरा आहे जो वेस्ट कोस्टला आहे, कोल्लम ते कोट्टापुरम. त्याचे डिव्हिजन नुसार म्हणजे 3 कालवे जोडून हा जलमार्ग बनलेला आहे. ते कोणकोणते? पश्चिम तटीय कालवे किंवा वेस्ट कोस्ट कॅनल, तो कोल्लम ते कोट्टापुरम दरम्यान आहे 168 किलोमीटर. त्यानंतर सेकंड कालवा आहे उदकमंडलम कॅनल 23 किलोमीटर आहे. तो कोची ते पाटलम ब्रिज दरम्यान आहे. चंपाकर कालवा आहे 14 किलोमीटरचा. तो कोची ते अंबाला मुगल. हे तिन्ही कालवे बनून एकूण तिसरा हायवे बनत असतो. तो महत्त्वपूर्ण आहे. चंपाकर कालवा तुम्हाला विचारू शकतात की कुठल्या हायवेमध्ये अंतर्गत हा येतो. ओके, सो त्याची लेंथ काय आणि कुठल्या दरम्यान हा पसरलेला आहे, कोची ते अंबाला मुगम. राष्ट्रीय जलमार्ग 4 काकीनाडा ते पुदुचेरी हा सुद्धा 3 कालव्यामधून बनलेला आहे. कृष्णेचा कालवा, गोदावरीचा कालवा, काकीनाडा बंकिमहम कालवा. तो कोणकोणते आहेत तर काकीनाडा ते पुदुचेरी दरम्यान 737 किलोमीटर. गोदावरीवरील स्थित असणारा भद्राचलम ते राजमुंद्री 171 किलोमीटर. कृष्णा नदीवरील वजिराबाद ते विजयवाडा याची लेंथ आहे 178 किलोमीटर. हे महत्त्वपूर्ण अशी कालवे आहेत. हे या 3 कालवे बनून 4था जलमार्ग बनलेला आहे. त्याची एकूण लेंथ आहे 1078 किलोमीटर. ओके, 5वा कालवा आहे राष्ट्रीय जलमार्ग आहे जो तलचल ते धामरा ओडिशा राज्यामधील महत्त्वपूर्ण 2 शहरे आहेत त्या दरम्यान हा विस्तारलेला राष्ट्रीय जलमार्ग 5 आहे. हा सुद्धा पूर्व तटीय कालवा महानदी
मत्ताई ब्राह्मणी नदीवरती बांधलेला गेलेला आहे. त्यामध्ये सुद्धा ईस्ट कोस्ट कॅनल म्हणजे तो कॅनल छारबतिया ते गियानाखाली 217 किलोमीटर, तलचेर ते धामरा ब्राह्मणी नदीवरती स्थित असणारा हा 265 किलोमीटर, मंगलगडी ते पारदीप 101 किलोमीटर, छारबतिया ते धमरी 40 किलोमीटर, हे 4 कॅनल बनवून हा राष्ट्रीय जलमार्ग 5 बनतो. त्याची एकूण लेंथ आहे 623 किलोमीटर. 6वा आहे जलमार्ग जो 121 किलोमीटरचा आहे. लाखीपूर ते भंगा आसाम राज्यामध्ये 2 शहरे महत्त्वपूर्ण आहेत. बराक नदीवरती हे कालवे स्थित आहेत. भारतात जलवाहतुकीत सर्वाधिक वाटा असणारी राज्य कोणती? ओके, तर मी अनुक्रमे सांगतोय पुढे क्रमावाईज. पहिल्या क्रमांकावर यूपी, दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल, तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश, चौथ्या क्रमांकावर आहे आसाम आणि 5व्या क्रमांकावर केरळ. तुम्हाला उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने असे प्रश्न विचारू शकतात. ओके, त्यामुळे हे जलवाहतुकी अंतर्गत सर्वाधिक वाटा असणारी राज्ये आहेत, क्रमवारीत दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण वाहतूक या प्रकारावरती अंतर्गत जलवाहतूक पूर्णपणे कव्हर केलेला आहे परीक्षाभिमुख. त्यामुळे हे डाटा आहे तो पूर्ण परीक्षाभिमुख आपण कव्हर केलेला आहे. तुम्हाला लेक्चर आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.